हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिल ॲडिक्ट्स वन्स अगेन. कालच आपण जसं बघितलं होतं मोहर सर्कल, आपण कन्सेप्ट पूर्ण काल बघितली. आणि आज एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत आणि काय इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज हे आपण आज बघणार आहे. आणि हा सेकंड पार्ट आहे. जसं मी म्हणलं, काल एक सूचना द्यायची राहिली की मोहर सर्कल बघा, खूप मुलांचा डाऊट राहतो. पण माझं म्हणणं आहे, आता ज्यांची 6thला एक्झाम आहे, सपोज 6th, त्या लोकांनी जर खरंच डाऊट आहे ह्या टॉपिकमध्ये, तरच हे 45-50 मिनिट्सचा जो व्हिडिओ आहे हा प्लस ह्याच्या आधीचा व्हिडिओ दोन्ही मिळून एक तासाचा टोटल कन्सेप्ट आहे हा, 1 to 1.5 hour. तर जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं खूप वीक आहे टॉपिक, तर मी सजेस्ट करतो की आता तुम्ही ते टाईम इन्व्हेस्ट करा, नाही तर तुमची प्रॅक्टिस कंटिन्यू करा. जर तुम्हाला डाऊट असेल खूपच, तर ही कन्सेप्ट बघा, नाहीतर तुमचा अभ्यास तुम्ही स्टडी कंटिन्यू करा. मी सजेस्ट नाही करत तुम्हाला की तुम्ही हा व्हिडिओ बघा, कारण हे बेसिक्स गोष्टी आहेत, ह्या सगळ्या बेसिक्स गोष्टी आहेत. थोडं टाईम द्यावं लागेल तुम्हाला. सो आपण जसं काल बघितलं होतं की ह्या सगळ्या गोष्टी फास्टमध्ये जर बघितल्या, क्रिस्टीन ऑटो मोहरची आपण हिस्ट्री बघितली, त्यानंतर कॅल्क्युलेटर्स नव्हते, ते सगळ्या गोष्टी काल लक्षात आल्या. त्यानंतर आपण स्ट्रेस एलिमेंट बघितला. स्ट्रेस एलिमेंट खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तर स्ट्रेस एलिमेंटमध्ये जसं म्हणलं, सिग्मा वाय, सिग्मा एक्स कसं प्लॉट करतो आपण, ॲक्झियल स्ट्रेस, शिअर शिअरला अँटी क्लॉकवाईज घेतो. तर ह्या सगळ्या ह्या स्ट्रेस एलिमेंटवरनं आपण हा मोहर सर्कल ड्रॉ केला. टोटल, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ही साईड काढायची होती आणि ही साईड काढायची होती. का? तर आपल्याला काढायचा रेडियस ऑफ मोहर सर्कल. तर आपण रेडियस ऑफ मोहर सर्कल काढायचं आहे. आणि टोटल इथपर्यंत जसं मी सांगितलं होतं की ही होती सिग्मा एक्स आणि ही होती सिग्मा वाय. आणि आपल्याला जर ही साईड काढायची आहे टोटल एवढी, तर ही येते सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2. ठीक आहे. सिग्मा एक्स, कारण ही कॉम्प्रेशनमध्ये असल्यामुळे मायनस साईन, त्याची मायनस साईन येऊन जाते. आणि सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2 जर केलं तुम्ही, तर तुम्हाला ही साईड भेटते. आणि रेडियस काढायचा जो फॉर्म्युला आहे, तर तो आहे काय? रेडियस काढायचा फॉर्म्युला, वर्टिकल साईडची जी आहे ती टाऊ एक्स वाय आहे. ठीक आहे. तर अंडर रूट सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2चा होल स्क्वेअर प्लस टाऊ एक्स वायचा होल स्क्वेअर. खूपदा विचारलेलं आहे, रेडियस ऑफ मोहर सर्कल जेव्हा सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय तुम्हाला देतात तेव्हा काय असतो. म्हणजे आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली, कधी पण लक्षात ठेवा, एक थंब रूल आहे, सिग्मा एक्स ग्रेटर दॅन सिग्मा वाय. आणि कुठलाही पॉईंट जो आहे सर्कम्फरन्सचा, कुठलाही पॉईंट मी पकडला, कुठलाही एनी पॉईंट, तो काय रिप्रेझेंट करतो? स्ट्रेस म्हणजे सिग्मा आणि टाऊ कॉर्डिनेट. तर आता मित्रांनो बघा, सिंपल गोष्ट होती की कुठल्याही अँगलला आपण काय काढलं, हा पहिला रेडियस काढला. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचं, तर मॅक्झिमम नॉर्मल स्ट्रेस कुठे ॲक्ट होती ती मला सांग. मॅक्झिमम नॉर्मल स्ट्रेस, मॅक्झिमम ॲक्झियल स्ट्रेस. जर तुम्ही पूर्ण मोहर सर्कल जर बघितला, तर तो स्टार्ट होतो, सपोज हा सेंटर आहे मोहर सर्कलचा. तर इथं जर तुम्ही सगळ्यात टॉप पॉईंट जर बघितला सर्कलचा, सगळ्यात टॉप पॉईंट, तर तो काय रिप्रेझेंट करतो? वर्टिकल कोऑर्डिनेट. म्हणजे ह्याला म्हणतो आपण मॅक्झिमम शिअर स्ट्रेस, कारण वर्टिकलला काय टाऊ आहे. तर मॅक्झिमम शिअर स्ट्रेस काय असणार आहे? ते म्हणजे रेडियस असणार आहे. आलं लक्षात? तर जेव्हा पण तुम्हाला मॅक्झिमम शिअर स्ट्रेस विचारतील, तर दॅट इज नथिंग बट रेडियस ऑफ मोहर सर्कल. हे कायम लक्षात ठेवा. आता बघा, तुम्ही त्या पॉईंटपासून हळूहळू खाली उतरा. तुम्हाला कुठल्या पॉईंटला ही जी मॅक्झिमम शिअर स्ट्रेस आहे ती 0 बघायला भेटेल? जेव्हा तुम्ही एक्स ॲक्सिसला याल ना, एक्स ॲक्सिसला मला सांगा, टाऊ येईल का? येणार नाही. कुठल्या ॲक्सिसला येणार नाही? एक्स ॲक्सिसला. म्हणजे इथं कुठल्याही पॉईंटला काय येणार नाही, तुम्हाला शिअर स्ट्रेस 0 राहील. ठीक आहे. मग ज्या पॉईंटला शिअर स्ट्रेस 0 आहे, मोहर सर्कलच्या कुठल्या पॉईंटला शिअर स्ट्रेस 0 आहे बघा, या पॉईंटला, तिथंच तुम्हाला बघायला भेटेल मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस. ज्या पॉईंटला शिअर स्ट्रेस 0 आहे, तिथंच बघायला भेटेल मिनिमम प्रिन्सिपल स्ट्रेस. हे खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे की मॅक्झिमम आणि मिनिमम हे दोन स्ट्रेसेस कुठं बघायला भेटतील? जेव्हा तुमची टाऊ इज इक्वल टू 0. शिअर स्ट्रेस जेव्हा 0 आहे, बघा तुम्हाला प्रूफ पण केला मी की ज्या पॉईंटला शिअर स्ट्रेस 0 आहे, तिथं तुमची जी सिग्मा आहे, ती जी सिग्मा मॅक्सिमम होईल किंवा सिग्मा मिनिमम होईल. आणि ह्या सिग्मा मॅक्सिमम आणि मिनिममलाच काय म्हणतात? प्रिन्सिपल स्ट्रेसेस. ठीक आहे. प्रिन्सिपल स्ट्रेसेस म्हणतात.
तर प्रिन्सिपल स्ट्रेसेसची कन्सेप्ट आता तुम्हाला लक्षात आली की ज्या पॉईंटला शिअर स्ट्रेस 0 आहे, ज्या पॉईंटला टाऊ इज इक्वल टू 0, त्या स्ट्रेसला म्हणतो आपण मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस और मिनिमम प्रिन्सिपल स्ट्रेस. आणि त्या ॲक्सिसला जिथं मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस आहे त्या ॲक्सिसला म्हणतो मेजर ॲक्सिस. मेजर ॲक्सिस. ज्या पॉईंटला प्रिन्सिपल स्ट्रेस मिनिमम आहे त्याला म्हणतो मायनर ॲक्सिस. ही कन्सेप्ट जरा लक्षात ठेवा यार. तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल. आता आपण वळूया मोहर सर्कलकडे. मोहर सर्कलमध्ये आता तुम्हाला एक गोष्ट का आली की सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय आणि टाऊ एक्स वायचं रिलेशन कसं आलं. रेडियस तर का आलं तुम्हाला कसं काढायचं. आता मला काढायचं आहे मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मिनिमम. सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मिनिमम ह्या दोन गोष्टी काढायच्या मला. तर बघा जर तुम्ही मोहर सर्कलला बघितलं, मोहर सर्कलकडे सपोज आता मी ड्रॉ करतो एक नवीन मोहर सर्कल. ठीक आहे. आता एक हा पॉईंट आहे, सपोज हा एक पॉईंट आहे जिथं सिग्मा आहे तुमची मिनिमम आणि हा एक पॉईंट आहे जिथं सिग्मा आहे मॅक्सिमम. आणि ह्या दोघांचा इथं एक सेंटर पॉईंट आहे जिथून मी असा एक सर्कल ड्रॉ करतो. ठीक आहे. हा सर्कल ड्रॉ केला आणि ह्या सर्कलचा जो रेडियस आहे तो म्हणजे हा टॉपमोस्ट पॉईंट. हा टॉपमोस्ट पॉईंट म्हणजे काय, इथं हा टाऊ आहे आणि हा एक्सला सिग्मा आहे. राईट आहे. ह्या टॉपमोस्ट पॉईंटला म्हणतो टाऊ मॅक्स. ठीक आहे. कारण ही काय, हे सगळ्यात टॉपला पॉईंट आहे, हा रेडियस आहे. म्हणजे रेडियस ऑफ मोहर सर्कल इज इक्वल टू टाऊ मॅक्स. हे पहिली गोष्ट लिहून घ्या. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सिग्मा मिनिमम आणि सिग्मा मॅक्सिमम काढायचं कसं. बघा इथून ते इथपर्यंत जे आहे सिग्मा मिनिमम आहे. ठीक आहे. आणि इथून ते इथपर्यंत जे आहे सिग्मा मॅक्सिमम आहे. कुठपर्यंत, इथपर्यंत. आता ही जी व्हॅल्यू आहे एवढी ती किती राहील, सिग्मा मॅक्स मायनस सिग्मा मिनिमम तेवढी राहील. मधला जे डायमीटर आहे मोहर सर्कलचा, मग डायमीटर ऑफ सर्कल किती राहील, सिग्मा मॅक्स मायनस सिग्मा मिनिमम. आणि रेडियस किती राहील, रेडियस ऑफ मोहर सर्कल राहील सिग्मा मॅक्स मायनस सिग्मा मिनिमम बाय 2. सिम्पल आहे. रेडियस म्हणजे काय, ह्या डायमीटरला जर तुम्ही 2 ने डिवाइड केलं तर रेडियस भेटतो आणि त्यालाच काय म्हणतो आपण, टाऊ मॅक्स. आलं काय यार ह्या गोष्टी, हे बेसिक्स आहे यार एकदम. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं काहीच नाही ह्यामध्ये फक्त समजून घ्यायचं की मोहर सर्कल कसा आला. त्यावरनं रेडियस म्हणजे काय, रेडियस म्हणजे शिअर स्ट्रेस डिपेंड करते आणि त्याच टाऊ मॅक्सला आपण म्हणतो ट्रेस का स्ट्रेस. ट्रेस का स्ट्रेस. ठीक आहे. तर सिम्पल एकदम लॉजिक सांगितलं आहे. आता मला काढायचं आहे सिग्मा मिनिमम. सिग्मा मिनिमम. सिग्मा मिनिमम म्हणजे तो आहे हा पार्ट. ठीक आहे. एवढाच पार्ट. सिग्मा मिनिमम कसं काढायचं, तर सिग्मा मिनिममसाठी मला जो हा पार्ट आहे हा काय, हा रेडियस आहे आणि हा काय सिग्मा मॅक्सिमम आहे. इथून इथपर्यंत सिग्मा मॅक्सिमम आहे. तर सिग्मा मिनिमम तुम्हाला काढता येईल सिग्मा मॅक्स हा इथून जो इथपर्यंत आहे ना, हा तो आहे तो सेंटर ऑफ मोहर सर्कल आहे. सेंटर ऑफ मोहर सर्कल. सेंटर ऑफ मोहर सर्कल एक सांगायचं राहील तुम्हाला. बघा सेंटर ऑफ मोहर सर्कल कसं काढायचं. सेंटर कसं काढणार तुम्ही, एक गोष्ट लक्षात ठेवून घ्या. यामध्ये 1-2 मिनटात तुम्हाला सांगतो सेंटर. आता हा सिग्मा मॅक्स आहे, हा सिग्मा मिनिमम आहे. तर जेव्हा तुम्ही सिग्मा हा सेंटर पॉईंट काढायचा आहे तर त्यासाठी काय करावं लागेल, सिग्मा मॅक्सिमम प्लस सिग्मा मिनिमम डिवायडेड बाय जर 2 केलं, ॲडिशन करून 2 केलं तर तुम्हाला त्याचा ॲव्हरेज काय भेटेल, इथून ते इथपर्यंतची व्हॅल्यू भेटेल. याला काय म्हणायचं, सेंटर ऑफ मोहर सर्कल. सिग्मा मॅक्स काढला, त्यामध्ये सिग्मा मिनिमम ॲड केला, त्याला डिवाइड बाय 2 केलं तर तुम्हाला हा सेंटर भेटेल यार. सिम्पल आहे. हा सेंटर कसं काढलं का आलं. तर आता बघा जेव्हा तुमच्याकडे आता काय आहे, ह्या मोहर सर्कलचा तुमच्याकडे आता सेंटर पण भेटला, रेडियस पण भेटला. बघून घ्या आता हे जे आहे ही सिग्मा मिनिमम आहे. ठीक आहे, ह्या पॉईंटला. आणि इथून जी आहे ही सिग्मा मॅक्सिमम आहे ह्या पॉईंटला. मग सिग्मा मॅक्स हा पॉईंट काढायचा होता मला. ठीक आहे. हा पॉईंट इथून ते इथपर्यंत डिस्टन्स. तर त्यासाठी काय करावं लागेल मला, सिग्मा मॅक्स प्लस सिग्मा मिनिमम बाय 2. हे जर तुम्ही ॲव्हरेज घेतलं, ह्याला तुम्ही सिग्मा ॲव्हरेज पण म्हणा किंवा सेंटर ऑफ मोहर सर्कल पण म्हणू शकता. कारण हे काय सेंटर ऑफ मोहर सर्कल आहे आणि इथून ती जी स्ट्रेस होती ती टाऊ मॅक्स होती. ही टाऊ मॅक्स आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला जर मिनिमम स्ट्रेस काढायची आहे तर इथून इथपर्यंत मी काय म्हणलं, हा सेंटर पॉईंट सेंटर आहे. सेंटरमधून जर तुम्ही हा जो पार्ट आहे हा रेडियस आहे, रेडियस मायनस केला तर तुम्हाला काय भेटेल, सिग्मा मिनिमम भेटेल. राईट. म्हणजे सिग्मा मिनिममचा फॉर्म्युला काय झाला, सेंटर मायनस रेडियस.
आणि सिग्मा मॅक्सिममचा फॉर्म्युला काय झाला, सेंटर प्लस रेडियस. दॅट्स ऑल. ह्याच गोष्टी आहेत, ह्या लक्षात नाही ठेवायचे तुम्हाला फॉर्म्युले, तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यायची आहे की आहे काय सिग्मा मॅक्स सिग्मा मिनिमम, आणि त्यामध्ये पण सेंटर इक्वल टू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय, किंवा त्याला म्हणा सिग्मा मॅक्स प्लस सिग्मा मिनिमम बाय 2. आणि तुम्ही कधी कधी आहे ना सिग्मा मिनिममला सिग्मा 3ने डिनोट करता, सिग्मा मॅक्सला सिग्मा 1ने डिनोट करता. हे कायम लक्षात ठेवा. सिग्मा मॅक्स म्हणजे सिग्मा 1 असतो, सिग्मा मिनिमम म्हणजे सिग्मा 3 असतो. आता बघा, जर तुम्हाला सपोज सिग्मा मिनिमम काढायचं आहे, सिग्मा मिनिमम कसं काढणार, सिग्मा मिनिमम इज इक्वल टू मी म्हणलं सेंटरमधून रेडियसला मायनस करा. तर सेंटर किती आहे, सिग्मा मॅक्स प्लस सिग्मा मिनिमम अपॉन 2, हा सेंटर झाला, मायनस रेडियस काय येणार अंडर रूटमध्ये सिग्मा मॅक्स मायनस सिग्मा मिनिमम बाय 2चा होल स्क्वेअर प्लस टाऊ मॅक्सचा होल स्क्वेअर. हा सिम्पल फॉर्म्युला. तसंच तुम्ही सिग्मा मॅक्सच्या ऐवजी सिग्मा एक्स लिहू शकता, सिग्मा मिनिममच्या ऐवजी सिग्मा वाय लिहू शकता. इथं सिग्मा एक्स होईल, इकडं सिग्मा वाय होईल. तुम्ही हा फॉर्म्युला एकदम इझिली लक्षात ठेवू शकता फ्रेंड्स. ठीक आहे. तर सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मिनिममचा फॉर्म्युला तर तुम्हाला पाठ करायची गरज नाही, फक्त त्यामध्ये सेंटरचा फॉर्म्युला आणि रेडियसचा फॉर्म्युला, सेंटर ऑफ मोहर सर्कल काय आणि रेडियस ऑफ मोहर सर्कल काय, एवढंच लक्षात ठेवा, तुम्हाला फॉर्म्युला पाठ होऊन जाईल. आता हे वेगवेगळे स्पेशल स्टेट्स दिलेले आहेत मी स्ट्रेसेसचे, वेगवेगळे स्टेट्स, की सिग्मावर तुमचा मोहर सर्कल डिपेंड राहतो की कुठे येणार आहे. सपोज हा जो पार्ट आहे आता जनरल टेन्शन म्हणजे जर तुमची एक हा एलिमेंट तुमचा स्ट्रेस एलिमेंट आहे, ह्याच्यावर पण सपोज सिग्मा वाय जो आहे तो टेन्साईल आहे आणि सिग्मा एक्स पण टेन्साईल आहे. सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय जर दोन्ही टेन्साईल असेल तर तुमचा मोहर सर्कल असा काहीतरी येईल. ठीक आहे. म्हणजे सपोज सिग्मा वाय 20 असेल, सिग्मा एक्स 50 असेल, तर हा 50 झाली प्लसमध्ये, ही 20 झाली प्लसमध्ये. तेच जर निगेटिव्ह असेल, सपोज दोन्ही पण निगेटिव्ह आहे, हा -50 आहे, हा -20 आहे, तर कसं प्लॉट कराल तुम्ही, बघा इकडच्या साईडला ही झाली निगेटिव्ह साईड, ही झाली पॉझिटिव्ह साईड, मग मोहर सर्कल तुमचा इकडे येईल. बस त्याच केसेस दाखवल्या, जनरल टेन्शन, जनरल कॉम्प्रेशन. आणि टेन्शन आणि कॉम्प्रेशन जर दोन्ही पण मिळून आलं, सपोज असा स्ट्रेस एलिमेंट आहे ज्यामध्ये ही सिग्मा एक्स टेन्शनमध्ये, सिग्मा वाय जो आहे तो कॉम्प्रेशनमध्ये, सपोज हा -20मध्ये, तर तुमची हे कसं येईल, मोहर सर्कल कसं येईल, हा +50 वाला, सपोज हा +50 आहे, +50 आणि हा -20, मग मोहर सर्कल असा येईल. ठीक आहे. आलं लक्षात, सिम्पल. म्हणून तो गेला जनरल टेन्शन कॉम्प्रेशन. आणि जनरल कॉम्प्रेशन जसं सांगितलं मी, निगेटिव्ह साईडला जातो पूर्ण सर्कल, जनरल टेन्शनमध्ये पूर्ण पॉझिटिव्ह साईडला जातो. आणि कॉम्प्रेशन जर फक्त कॉम्प्रेसिव्ह फोर्स असेल, सपोज तुमचा स्ट्रेस एलिमेंट आहे, फक्त सिग्मा एक्स प्रेझेंट आहे, सिग्मा वाय जो आहे तो 0 आहे, कुठलीही एक स्ट्रेस जर 0 असेल ना, तर मोहर सर्कल स्टार्ट होतो ओरिजिनपासून. म्हणजे कुठली पण एक स्ट्रेस, कुठली पण एक प्रिन्सिपल स्ट्रेस जर तुमची 0 आहे, तर बघा सांगत होतो जसं, इफ एनी प्रिन्सिपल स्ट्रेस इज 0 म्हणजे सपोज सिग्मा एक्स किंवा सिग्मा वाय दोन्हीपैकी एक कुठलं पण 0 आहे आणि एकच दिलेलं आहे, तर त्यावेळेस मोहर सर्कल कसा येईल, त्यावेळेस तुमचा जो मोहर सर्कल आहे, तर कारण एकच स्ट्रेस आहे तर इथं येईल. सपोज हा स्ट्रेस एलिमेंट आहे आपला, ह्यामध्ये फक्त 50 आणि 50 असंच लागलेलं आहे, ही व्हॅल्यू दिलीच नाही आहे वायवाली, तर जो मोहर सर्कल ना इथून इथपर्यंतचा पॉईंट येईल 50 वाला, आणि तुमचा मोहर सर्कल कशाला टच होईल, ओरिजिनला टच होईल. हे खूप महत्त्वाचं आहे, हे मुलांना कळत नाही. हा टच होईल ओरिजिनला, कारण ह्याचा जो व्हॅल्यू आहे तो सिग्मा बाय 2 होऊन जाते डायरेक्ट, रेडियस काय होऊन जातं सिग्मा बाय 2, आणि त्यालाच म्हणतो आपण टाऊ मॅक्स. तर खूप सिम्पल कॉन्सेप्ट्स आहेत. तुम्हाला एकदा मोहर सर्कल आला की तुम्हाला आपोआप म्हणजे तुम्हाला काय करता यायला पाहिजे, एक लक्षात आलं तुम्हाला स्ट्रेस एलिमेंटवरनं व्हॅल्यू प्लॉट करता यायला पाहिजे की स्ट्रेस एलिमेंटवर काय लागलं किती स्ट्रेसेस आहेत. मग सपोज ह्या सगळ्या स्ट्रेसेसच्या तुम्हाला मी सांगितल्या की आता एक गोष्ट अजून, सपोज हा स्ट्रेस एलिमेंट आहे, ह्यामध्ये फक्त शियर स्ट्रेस आहे, टाऊ, फक्त शियर स्ट्रेस ॲक्ट व्हायला, म्हणजे तुमचे कुठले सिग्मा एक्स 0 आहे, सिग्मा वाय पण 0 आहे. ह्या वेळेस कसं येईल मोहर सर्कल बघूया आपण. हा टाऊवाली ॲक्सिस, ही सिग्मावाली ॲक्सिस, आणि प्रत्येक टाऊची व्हॅल्यू 20 कन्सिडर करू. तर तुमच्या मोहर सर्कलमध्ये ग्राफमध्ये कसं प्लॉट करणार, +20 क्लॉकवाईज, परत इथं -20 अँटी क्लॉकवाईज, दोनच व्हॅल्यू आहेत.
आणि ह्याच 2 व्हॅल्यूला हा रेडियस पकडून तुम्ही काय करा, एक सर्कल ड्रॉ करा. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे फक्त टाऊ दिले जातील ना, फक्त शिअर स्ट्रेस राहील, तेव्हा मोहर सर्कल पासेस थ्रू ओरिजिन. हे खूप इम्पॉर्टंट आहे. 0 पासून पास होणार मोहर सर्कल. आणि ह्याच केसला म्हणतो प्युअर शिअर केस आहे. प्युअर शिअर केसमध्ये काय होतं, तुमचे सिग्मा प्रिन्सिपल स्ट्रेसेस 0 होऊन जातात आणि मोहर सर्कल पास होतं ओरिजिनपासून आणि फक्त प्रेझेंट असते शिअर स्ट्रेसेस. तर एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे. तुम्हाला कुठलेही डायग्राम देऊ दे, आता एक्झाममध्ये कुठलाही डायग्राम देऊ दे, तुम्हाला करता येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे मोहर सर्कलचे बघा, मी जसं म्हणलं की प्रिन्सिपल स्ट्रेसेस हे आता कशा काढलं लक्षात आलं. प्रिन्सिपल मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस जर काढायचे तर कसं काढणार, सेंटर ऑफ मोहर सर्कल. सेंटर म्हणजे काय होतं, सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय बाय 2 आणि सिग्मा एक्स मायनस सिग्मा प्लस रेडियस. सेंटर प्लस मायनस रेडियस. बस एवढंच लक्षात ठेवायचं. तुम्हाला मॅक्सिमम काढायची आहे तर प्लस घ्या, मॅक्सिममला प्लस घ्या, मिनिममला मायनस घ्या. आणि टाऊ मॅक्स म्हणजे काय नाही, रेडियस ऑफ मोहर सर्कल किंवा सिग्मा मॅक्सिमम मायनस सिग्मा मिनिमम बाय 2. दॅट्स ऑल. एकदम सिम्पल कन्सेप्ट जसं मी सांगितली. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टॅन थिटा. ह्या थिटाचा एक खूप मोठा पार्ट होता, मी तुम्हाला सांगितला नाही, की जेव्हा पण तुम्ही प्रिन्सिपल काय म्हणता फेल्युअर प्लेन मेजर करता ना यार, फेल्युअर प्लेन हा बघा, हा अँगल थिटाला मेजर करता. आणि जो थिटा कन्सिडर करतो ना तो अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. अँटी क्लॉकवाईजला कधी पण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. आणि ही अँगल जो आहे थिटाला, ज्या अँगलला फेल होणार आहे तो फेल्युअर अँगल असतो. ठीक आहे, तो फेल्युअर अँगल असतो. मग कुठल्या अँगलला मला सांगा बॉडी फेल होईल, ज्या वेळेस तुमचा जो टाऊ एन आणि सिग्मा एन तो क्रॉस करेल सिग्मा एक्सला आणि तो सिग्मा वायला पण आपोआप क्रॉस करेल. सिग्मा एक्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन सिग्मा वाय. अँड सपोज ही कंडिशन आली सिग्मा एन ग्रेटर दॅन सिग्मा एक्स ग्रेटर सिग्मा वाय. जसं म्हणलं ह्या कंडिशनला बॉडी होणार फेल. आपल्याला हा अँगल फाइंड करायचा आहे की कुठल्या मॅक्सिमम अँगलला बॉडी फेल होईल. बघा ती मॅक्सिमम स्ट्रेस किती आहे, ज्या मॅक्सिमम स्ट्रेस म्हणजे आता तुम्हाला लक्षात ठेवा कुठल्या अँगलला फेल होईल वाटतं तुम्हाला. जेव्हा तुमची स्ट्रेस जी आहे ती मॅक्सिमम जाईल, टाऊ मॅक्सिमम जेव्हा होईल तेव्हा बॉडी फेल होईल. मग ती कुठल्या अँगलला मॅक्सिमम होईल, मोहर सर्कलला बघा मॅक्झिमम जी शिअर स्ट्रेस आहे ती किती आहे, अँगल त्याचा 90 डिग्री. मॅक्झिमम इथं किती आहे, 90 डिग्री. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवून घ्या, इथं जे अँगल 90 डिग्री आहे तोच प्लेनला किती येणार आहे, तो 45 डिग्री येणार आहे. कारण ह्याचं रिझन आहे की जो अँगल सपोज तुम्ही अँगल एक थिटा कन्सिडर केला प्लेनवर एक थिटा अँगल कन्सिडर केला. सपोज हा ए बी सी आणि डी हा प्लेन आहे तुमचा. तर बघा तुमचं ए बी आणि बी सी हे सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय. ठीक आहे, ए बी प्लेनला काय सिग्मा एक्स आहे, ए बी प्लेनला सिग्मा वाय आणि बी सी प्लेनला काय सिग्मा एक्स आहे. ह्या दोघांमधला अँगल किती आहे रे, ह्या दोघांमधला अँगल बघा सिग्मा एक्स टू सिग्मा वाय इथं आहे, सिग्मा एक्स इथं आहे. या दोघांमधला मला अँगल सांगा यार किती आहे. बघा परत एकदा तुम्हाला समजवतो मी, काल नसेल तर हे सिग्मा वाय इथं आणि सिग्मा एक्स आहे. तर इथं मी सिग्मा एक्स कुठं प्लॉट केलं, सपोज इथं सिग्मा एक्स आलेलं आहे कुठंतरी आणि इथं कुठंतरी सिग्मा वाय आलेला आहे. तर ह्या दोघांमधला जो अँगल आहे मोहर सर्कलवर तो किती दाखवतो आहे, 180 डिग्री दाखवतो. पण इथं जो अँगल आहे जर तुम्ही इथं असं प्लॉट केला तर तो हा अँगल किती दाखवतो, 90 डिग्री. म्हणजे काय गोष्ट लक्षात आली की प्लेनवर जर तुमचा अँगल थिटा आहे तर मोहर सर्कलवर तो अँगल होतो 2 थिटा. म्हणजे मोहर सर्कलला तुमचा अँगल होऊन जातो डबल. म्हणून माझं म्हणणं आहे की आता समजा आपल्याला इथं इंटरनल अँगल ऑफ फेल्युअर काढता येत नाही कारण आतला अँगल आहे तो दिसत नाही तुम्हाला. तर मोहर सर्कलवर तर दिसतं ना की मॅक्झिमम शिअर स्ट्रेस कितीला आहे मॅक्झिमम शिअर स्ट्रेस 90 डिग्रीला आहे. म्हणल्यावर इथं कितीला येईल, इथं येईल हाफ ऑफ 90 डिग्री. म्हणजे 45 डिग्रीला तुमचा जो फेल्युअर अँगल येऊन जाईल आणि हाच मॅक्सिमम अँगल राहील. मॅक्झिमम जो अँगल आहे जो कॉज करेल फेल्युअर किंवा मॅक्झिमम शिअर स्ट्रेस तो अँगल असतो 45 डिग्रीला तुमचा जो टाऊ आहे तो मॅक्सिमम असतो. ओके, सो ह्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या. आणि बघा टॅन 2 थिटा, आता जे म्हणलं टॅन 2 थिटा कसं काढायचं, सिम्पल आहे. आता हा टॅन 2 थिटा आहे. आता ह्यामध्ये टॅन थिटाची व्हॅल्यू काय असते, टॅन थिटा साइन थिटा अपॉन कॉस थिटा.
म्हणजे ऑपोजिट अपॉन ॲडजसंट. ऑपोजिट अपॉन ॲडजसंट. ऑपोजिट काय रे, टाऊ एक्स वाय लिहिलं. आणि ॲडजसंट काय, मी म्हणलं सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2. हे ॲडजसंट साईड आहे. ॲडजसंट साईड म्हणजे थोडक्यात ही व्हॅल्यू. तर टॅन थिटाचा सिम्पल फॉर्म्युला होतो 2 टाऊ एक्स वाय अपॉन सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय. हे लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला, फक्त डायरेक्ट तुम्हाला मोहर सर्कल. तर मोहर सर्कलवर जर तो टॅन 2 थिटा आहे तर प्लेनला काय असणार आहे, टॅन थिटा असणार आहे. दॅट्स ऑल. तर तुम्हाला बघा सिम्पली मी एक्सप्लेन केलेल्या आहेत गोष्टी, आणि मोहर सर्कल रिलेटेड आपण जेवढे पण महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तेवढे सगळे फिनिश केलेले आहेत. आता फक्त मी हे थंब रूल सांगतो, हे तुमच्या डायरीमध्ये लिहून घ्या आणि दॅट्स ऑल. आपण क्लोज करूया सेशन. हे थंब रूल्स का महत्त्वाचे आहेत, कारण जेव्हा तुम्ही एक्झाम्पल सॉल्व कराल तेव्हा तुम्हाला हे मदत करतील सगळे थंब रूल. आणि मी इथं सगळे फॉर्म्युले 2-3 लिहून देणार आहे, तेवढे फॉर्म्युले लक्षात ठेवा. दॅट्स ऑल. त्याच्यावर एक्झाम दिली तरी चालते. आणि काही ॲनालिसिसचे स्टेटमेंटचे प्रॉब्लेम आहेत, फॉर्म्युले आहेत ॲनालिटिकल. आता मी जो सांगितलं तुम्हाला ग्राफिकलमध्ये अडचण होती मुलांना म्हणून ग्राफिकल सांगितलं. आता तुम्हाला ॲनालिटिकल पण पाहिजे आहे तर आपण तो आपल्या पेड ह्याच्यामध्ये कोर्समध्ये आपण तो एक्सप्लेन करतोच, किंवा आपण त्याच्यावर पण भविष्यात व्हिडिओ बनवू जर तुम्ही रिक्वेस्ट केली तर. ठीक आहे. तर बघा थंब रूल्स सगळ्यात महत्त्वाचे थंब रूल्स बघून घेऊ जे आपल्याला आत्तापर्यंत कळले. फर्स्ट, मागच्या व्हिडिओपासून स्ट्रेस इन एक्स डायरेक्शन इज ऑलवेज ग्रेटर दॅन स्ट्रेस इन वाय डायरेक्शन. सगळ्यात महत्त्वाचा थंब रूल. सिग्मा एक्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन सिग्मा वाय. मी वारंवार 1000 वेळा हे सांगतोय, डोक्यात घाला. सेकंड, इफ अँगल ऑफ प्लेन इज थीटा. हा थीटा आहे, थोडा जरा PDF कन्वर्ट होताना त्याची प्रिंटिंग मिस्टेक झाली. सपोज हा थीटा करा, ह्याला थीटा करा. ठीक आहे, थीटा. सपोज अँगल ऑफ प्लेन जर थीटा आहे तर अँगल ऑफ मोहर सर्कल किती असणार आहे, 2 थीटा. बस हेच सांगितलेलं आहे मी. अँगल ऑफ मोहर सर्कल 2 थीटा. अँगल ऑफ फेल्युअर प्लेन्स म्हणजे आता मी जसं सांगितलं मला फेल कुठल्या प्लेनला होईल, टाऊ मॅक्सिममला फेल होईल. मग ते अँगल किती आहेत मोहर सर्कलवरचे बघा. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, सपोज हा मोहर सर्कल आहे, तर ह्या अँगलला 90 डिग्रीला तुमची जी स्ट्रेस आहे ती मॅक्सिमम आहे. म्हणजे ही काय, फेल्युअर स्ट्रेस. मग इथं जर अँगल तुमचा 90 आहे तर प्लेनला किती आहे, 45 डिग्री होत जातो, हाफ होऊन जातो. कारण प्लेनचा जो अँगल आहे त्याच्यात डबल असतो मोहर सर्कलचा. बघा आता अजून एक व्हॅल्यू काढा, कारण ही तर तुम्ही एवढी बाजू बघितली, पण ही पण एक बाजू आहे, राईट. हा पण एक अँगल आहे, तो फेल्युअर अँगल पकडू शकता तुम्ही. तर तो फेल्युअर अँगल किती आहे, तो फेल्युअर अँगल आहे 270 डिग्री. कारण 360चा सर्कल आहे, त्यातून 90 डिग्री मायनस करा, किती झालं, 270 डिग्री. आणि 270 डिग्री म्हणजेच प्लेनला किती झालं रे, प्लेनला झालं त्याचा हाफ ऑफ 270 इज इक्वल टू 135 डिग्री. म्हणून तुम्हाला सांगतो हे बेसिक्स करणं गरजेचं आहे, कारण अँगल लक्षात राहत नाही फेल्युअर प्लेनला किती आहेत. तर सिम्पल आहे, अँगल ऑफ फेल्युअर प्लेन आर 45 डिग्री आणि 135 डिग्री. तेच जर तुम्हाला म्हणलं असतं इथं की अँगल ऑफ फेल्युअर फॉर मोहर सर्कल किती आहे, तर त्याचं आन्सर आलं असतं 90 डिग्री अँड 270 डिग्री. तर कसाही क्वेश्चन फिरू दे, काही विचारू दे, यू शुड बी प्रिपेअर्ड. बेसिक्स ॲट प्रिन्सिपल शिअर स्ट्रेस इज 0. बघा कितीदा सांगितलं, मी प्रूफ केलं आहे. प्रिन्सिपल प्लेन्स म्हणजे कुठले प्लेन्स आहेत, जिथं टाऊ इज इक्वल टू 0 आहे. हे टाऊ इज इक्वल टू 0 आहे. इथं काय सिग्मा मॅक्सिमम आहे, इथं काय सिग्मा मिनिमम आहे. म्हणजे सिग्मा जिथं मॅक्सिमम आणि मिनिमम आहे त्यालाच म्हणतो आपण प्रिन्सिपल प्लेन्स. आणि प्रिन्सिपल प्लेन्सला काय आहे, शिअर स्ट्रेस 0. हेच खूपदा विचारलं आहे एक्झाममध्ये. त्यानंतर अजून एक गोष्ट, वेन शिअर स्ट्रेस इज मॅक्सिमम नॉर्मल स्ट्रेस इज प्रेझेंट. मग आपल्याला काय वाटतं की जिथं नॉर्मल स्ट्रेस मॅक्सिमम आहे तिथं शिअर स्ट्रेस तर 0 आहे, मग जिथं शिअर स्ट्रेस मॅक्सिमम आहे तिथं नॉर्मल स्ट्रेस पण 0 राहील. दिस कन्सेप्ट इज रॉंग. हे आपल्याला खूप लोकांना कन्फ्यूज होतं की जिथं शिअर स्ट्रेस मॅक्झिमम आहे तिथं नॉर्मल स्ट्रेस प्रेझेंट राहती. मित्रांनो बघा, जिथं टाऊ मॅक्सिमम आहे तिथं काय नॉर्मल स्ट्रेस प्रेझेंट आहे की नाही, आहे. एक्स ॲक्सिसपासून बघा डेफिनेटली प्रेझेंट आहे. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की जिथं शिअर स्ट्रेस मॅक्सिमम आहे तिथं नॉर्मल स्ट्रेस प्रेझेंट राहणारच आहे काही ना काही. ठीक आहे, इट विल बी प्रेझेंट. आणि थीटा हे परत जेव्हा असे सिम्बॉल्स आले, थीटा मेजर्ड अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह व्हॅल्यू. मी जसं म्हणलं अँगल ऑफ फेल्युअर प्लेनला जेव्हा येतं तुम्ही, हा जो थीटा मेजर करता हा कंटिन्यू पॉझिटिव्हच घेतो आपण अँटी क्लॉकवाईज मेजर केल्यावर. कॉम्प्लिमेंटरी शिअर स्ट्रेसेस आर ऑलवेज इक्वल. मी जसं म्हणलं टाऊ एक्स वाय असेल इक्वल टू टाऊ वाय एक्स असेल, हे सगळे टाऊ काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत बॉडीवरचे. तर हे कायम लक्षात ठेवा या पॉईंट्स. ठीक आहे.
तर आता अजून एक महत्त्वाचे 3 फॉर्म्युले जे आपल्याला आज कळाले ते लिहून घ्या. एक आहे रेडियस ऑफ मोहर सर्कल, तो असतो अंडर रूटमध्ये सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2चा होल स्क्वेअर प्लस टाऊ एक्स वायचा होल स्क्वेअर. हा झाला फर्स्ट फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला सेंटर ऑफ मोहर सर्कल विचारतात, सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय बाय 2. थर्ड टाऊ मॅक्सचा फॉर्म्युला काय, सिग्मा मॅक्स मायनस सिग्मा मिनिमम बाय 2. आणि फोर्थ फॉर्म्युला आहे सिग्मा मॅक्सिमम और सिग्मा मिनिमम इज इक्वल टू सेंटर प्लस मायनस रेडियस. आता हे सेंटर आणि रेडियस तुम्हाला इथं दिलेलं आहे, हेच फॉर्म्युला इथं पुट करा. दॅट्स ऑल. दिस इज द मोहर सर्कल फ्रॉम सिव्हिलॅडिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू. अँड जर काही डाऊट असेल तर असंच तुम्ही आपल्या टार्गेट WID वर शेअर करा आणि वी आर ऑलवेज रेडी टू हेल्प यू फ्रेंड्स. थँक्यू फॉर वॉचिंग सिव्हिलॅडिक्स.